हॅलो. तर मित्रांनो, बऱ्याच लोकांची काय कमेंट आली होती की सर तुम्ही व्हिडिओ एडिटिंगसाठी कोणता ॲप वापरता आणि त्यानंतर अपलोडिंगचे सिक्रेट काय काय आहे. तर या ठिकाणी 5 सिक्रेट आपण बघणार आहोत, 5 सेटिंग बघणार आहोत. आणि दुसरा म्हणजे त्या ठिकाणी पब्लिशिंग व्हिडिओ पब्लिश करण्याचा टाइम, योग्य वेळ कोणती आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ वेळेत अपलोड करणे हे सुद्धा खूप महत्वाचे आहे. कारण वेळेतच आपण व्हिडिओ अपलोड जर केला तर आपल्या व्हिडिओला व्ह्यूज जास्त येतात. कुठल्या वेळेत आपले व्ह्यूअर्स फ्री असतात हे कसे बघायचे हे आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, सुरुवातीला या ठिकाणी एडिटिंग साठी मी काइन मास्टर हे ॲप वापरत आहे. कारण या काइन मास्टरचा एडिटिंग करायला खूप सोपे आहे, इझी आहे. आणि काही टेक्स्ट सुद्धा जर लिहायचे असेल तर या काइन मास्टर मध्ये आपण बरेच काही टेक्स्ट असे लिहू शकतो आणि ते कशा प्रकारे एडिटिंग आपण व्हिडिओला करत असतो ते आपण स्टेप बाय स्टेप आता बघूया. एक इमेज घ्यायची आहे आणि इमेज घेतल्याच्या नंतर मित्रांनो, या ठिकाणी इमेज घेतल्याच्या नंतर आपल्याला लेअरवर जायचे आणि लेअरवर जाऊन मीडियावर जायचे. मीडियावर गेल्याच्या नंतर आपल्या कॅमेरामधून एक व्हिडिओ आपल्याला घ्यायचा आहे. तर हा अशा प्रकारे आपण एक व्हिडिओ आपण घेतलेला आहे, छोटावाला 15 सेकंदात. तर या ठिकाणी हा व्हिडिओ आपण घेतल्याच्या नंतर त्याला अशा प्रकारे स्क्रोल करून आपल्या इमेज प्रमाणे लावून घ्यायचा आहे. आणि लावून घेतल्याच्या नंतर मित्रांनो, या ठिकाणी याचा व्हॉल्यूम कमी करायचा, आवाज बंद करायचा आणि बंद केल्याच्या नंतर या ठिकाणी नंतर आपण एडिटिंग करू शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जर हा एवढा भाग जर कापायचा असेल आपल्याला, तर या ठिकाणी या ट्रिमच्या कैचीच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि स्प्लिट करायचे. स्प्लिट केल्याच्या नंतर पुन्हा या ठिकाणी आपल्याला समोर थोडा भाग घेऊन आपल्याला एवढा भाग जर ट्रिम करायचा असेल तर त्यावर पुन्हा क्लिक करायचे आणि कैचीचे ऑप्शन क्लिक करून हा वरचा जो ट्रिम लेफ्ट साईडचा जो ऑप्शन आहे, या बाजूचा जो ऑप्शन आहे तो आपल्याला हा ट्रिम केल्याचा आहे. तर मित्रांनो, ट्रिम केल्याच्या नंतर हा एवढा भाग आपला हा पूर्ण कट झालेला आहे आणि नंतर याला आपण या ठिकाणी अशा प्रकारे जोडून घेऊ शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा आणि पुन्हा आपल्याला जसेच तसं जर पाहिजे असेल तर या ठिकाणी आपण व्हिडिओ अंडू करून पुन्हा जशाचा तसा करू शकतो. या ठिकाणी हे इफेक्ट आपण देऊ शकतो. बघा कशा प्रकारे हा इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. तर या ठिकाणी इफेक्ट घेऊया. आपल्याला पुन्हा जर या ठिकाणी काही अंडरलाईन करायचे असेल तर आपण अशा प्रकारे या ठिकाणी अंडरलाईन सुद्धा करू शकतो. अशा प्रकारे आपण अंडरलाईन सुद्धा या ठिकाणी करू शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी बरेच काही असे काइन मास्टर ऑप्शन आहे आणि यानंतर या ठिकाणी आपण यावर असे क्लिक केल्याच्या नंतर रेकॉर्डिंग सुद्धा या ठिकाणी आपण करू शकतो. हे बघा या ठिकाणी दिलेले आहे. या ठिकाणी बघूया आपण. हॅलो, हाय मित्रांनो, तुम्ही कसे आहात, तुम्हाला व्हिडिओ आवडला का नाही. तर अशा प्रकारे आपण रेकॉर्डिंग या ठिकाणी सुद्धा करू शकतो. बघा आपण लावून बघूया. हॅलो, हाय मित्रांनो, तुम्ही कसे आहात, तुम्हाला व्हिडिओ आवडला का नाही. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी रेकॉर्डिंग सुद्धा, व्हॉइस ओव्हर सुद्धा आपण करू शकतो. तर मित्रांनो, माझ्या मते एडिटिंगसाठी काइन मास्टर हा ॲप अतिशय उत्तम आहे. सर्वात नवीनातला नवीन क्रिएटर जरी असला तरी त्याला काइन मास्टर ॲपद्वारे तो एडिटिंग करू शकतो. तर मित्रांनो, यावर मी एडिटिंगचा एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. त्यावर जाऊन तुम्ही क्लिक करा, चॅनलला व्हिजिट करा. त्यानंतर दुसरा मुद्दा, अपलोडिंग सिक्रेट. तर व्हिडिओ अपलोड करण्याचे काही सेटिंग आहेत. तर या ठिकाणी 5 सेटिंग आपण बघणार आहोत. व्हिडिओ अपलोड कशा प्रकारे करायचा, तर त्याचे 5 सेटिंग, 5 सिक्रेट काय काय आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पहिली गोष्ट, तर आपण आपला व्हिडिओ कुठल्या कॅटेगरीचा आहे तर ती कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. तर आपला काही कॉमेडीचा असेल तर ती कॅटेगरी सिलेक्ट करायला पाहिजे. आपले जर काही डान्सचे काही व्हिडिओ असतील तर डान्ससाठी आपण ती कॅटेगरी त्याची निवडली पाहिजे. आणि आपले जर टेकचे चॅनल असेल मित्रांनो, तर टेकची सुद्धा एक कॅटेगरी आहे, ती कॅटेगरी आपण निवडली पाहिजे. त्यानंतर टॅग, या व्हिडिओच्या खाली आपण टॅग कसा लावला पाहिजे की जेणेकरून
आपला व्हिडिओ हा सर्चिंग मध्ये गेला पाहिजे. त्यानंतर एंड स्क्रीन, तर व्हिडिओ बनवल्याच्या नंतर आपण त्याला प्रमोशन कसं करायचं, त्याला एंड स्क्रीन कशी लावायची ते सुद्धा. चौथा मुद्दा कार्ड, जर आपण व्हिडिओ बनवतो आणि वरच्या साईडने या ठिकाणी आपल्या व्हिडिओचे नाव येते आणि ते आपण कसे लावायचे, ते कार्ड आपल्या व्हिडिओला कसे लावायचे हे सुद्धा खूप महत्वाची सेटिंग आहे. त्यानंतर आपले टायटल, मित्रांनो टायटल सुद्धा अतिशय महत्वाचे आहे, कारण व्हिडिओ अपलोड करण्याच्या अगोदर युट्यूबला टायटल वरून समजते की हा व्हिडिओ कशावर आधारित आहे. ज्याप्रमाणे आपला व्हिडिओ असेल तसेच त्याचे टायटल असले पाहिजे. तर हे 5 सिक्रेट आहे, 5 सेटिंग जे आहेत हे आपण आता स्टेप बाय स्टेप कसे आपण करतो ते आपण बघणार आहोत. सेटिंग 5 सेटिंग आपल्याला कशा प्रकारे करायचे मित्रांनो, तर सुरुवातीला आपल्याला YT स्टुडिओ जायचं आहे आणि YT स्टुडिओवर गेल्याच्या नंतर या ठिकाणी उजव्या बाजूला आपला प्रोफाईलचा फोटो दिसेल त्यावर क्लिक करायचे आणि स्विच अकाउंटवर क्लिक करायचे. स्विच अकाउंटवर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण कुठलाही एक व्हिडिओ आपण सिलेक्ट करूया आणि सिलेक्ट केल्याच्या नंतर खाली कॉन्टेंटमध्ये आपल्याला जायचं आहे आणि कॉन्टेंटमध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी आपले भरपूर सारे व्हिडिओ आहेत. या ठिकाणी हा आपला एक व्हिडिओ आपण ओपन करूया आणि ओपन केल्याच्या नंतर या व्हिडिओला एडिटमध्ये जाऊन त्याला ओपन करूया. हे एडिटचे ऑप्शन आहे आणि एडिटच्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला विजिबिलिटी, त्यानंतर शो मोर ऑप्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर सर्वात शेवटी जायचं आपल्याला अल्टरेट कॉन्टेंट मध्ये जायचंय आणि या ठिकाणी आपल्या व्हिडिओची कॅटेगरी कुठली आहे, चूज अ कॅटेगरी. कार्स अँड व्हेकल, कॉमेडी, एज्युकेशन, एंटरटेनमेंट, फिल्म अँड अॅनिमेशन, गेमिंग, आउट अँड स्टाईल, म्युझिक, न्यूज अँड पॉलिटिक्स, नॉन प्रोफाईल आणि या ठिकाणी सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्पोर्ट, अशा प्रकारे भरपूर अशा काही कॅटेगरी आहेत. तर मित्रांनो आपले चॅनेल जे आहे त्या चॅनेलच्या आधारित आपण ही व्हिडिओची कॅटेगरी सिलेक्ट करायची, की म्हणजे माझे जसे टेक चॅनल आहे तर मी सायन्स अँड टेक्नॉलॉजी या ठिकाणी क्लिक केलं आहे. त्यानंतर मित्रांनो त्याच्या खाली येणार या ठिकाणी टॅगवर मित्रांनो आपला व्हिडिओ असा आहे की आपण एडिटिंग कोणत्या ॲपनं करणार आहोत. मित्रांनो या ठिकाणी लिहा की मी एडिटिंग कोणत्या ॲपमध्ये करणार आहे. त्यानंतर अपलोडिंगचे 5 सिक्रेट कोणकोणते, आपल्या जो व्हिडिओ त्या व्हिडिओच्या नुसारच आपल्याला टॅग लावायचे आहेत. व्हिडिओला अनुसरूनच आपण जर टॅग लावले तर मित्रांनो आपला व्हिडिओ लवकर रँक होऊ शकतो. त्यानंतर जाऊया आपण एंड स्क्रीन मध्ये आपल्याला जावं लागेल. तर क्रोम ब्राउझरमध्ये सुरुवातीला जायचंय आणि क्रोम ब्राउझरमध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी यूट्यूब क्रोमवर आपल्याला ओपन करायचं आहे. माझं ऑलरेडी ओपन झालेलं आहे या ठिकाणी. तर हा माझा एक व्हिडिओ या ठिकाणी आहे. तर या व्हिडिओवर आपण गेल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला पहिला, दुसरा, तिसऱ्या ऑप्शनवर जायचं आहे कॉन्टेंटमध्ये आणि तिसऱ्या ऑप्शनवर गेल्याच्या नंतर हा पहिला व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी स्क्रोल करायचं आहे. या ठिकाणी बघा उजव्या बाजूला या ठिकाणी एंड स्क्रीन हे ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल. एंड स्क्रीनच्या पेन्सिलवर क्लिक करायचे आणि क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा स्क्रोल करायचं. इकडं डाव्या बाजूला वर एलिमेंट प्लसचं एक बटन असतं त्यावर क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर व्हिडिओवर क्लिक करायचे. व्हिडिओवर क्लिक केल्याच्या नंतर खालच्या बाजूला चूज स्पेसिफिक व्हिडिओ यावर टिक करायचे आणि क्लिक केल्याच्या नंतर जो व्हिडिओ आपल्याला एंड स्क्रीन मध्ये लावायचा आहे तो व्हिडिओ आपण या ठिकाणी सिलेक्ट केल्याच्या नंतर हे बघा या ठिकाणी आपला व्हिडिओ या ठिकाणी सिलेक्ट झालेला आहे. आणि सिलेक्ट झाल्याच्या नंतर मित्रांनो या व्हिडिओला वरच्या बाजूला सेव्हचे एक ऑप्शन आहे, ते सेव्हच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे हा व्हिडिओला आपण एंड स्क्रीन लावलेली आहे. त्याचप्रमाणे त्याच्या खाली कार्ड, या ठिकाणी कार्ड सेकंड लास्ट वाला ऑप्शन आहे. तर एक कार्ड आपल्याला कुठल्या व्हिडिओचं लावायचं, कार्डवर आपल्याला क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर व्हिडिओवर क्लिक करायचे. व्हिडिओवर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो
हा आपला दुसरा एक या व्हिडिओवर आपल्याला क्लिक करायचं आहे. व्हिडिओवर केल्याच्या नंतर या ठिकाणी हे बघा कार्डचं एक चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहे आणि कार्डचं हे आपल्याला किती मिनिटाचं लावायचं या ठिकाणी खाली हे आपल्याला टाइम मॅनेजमेंट करावं लागेल. 2 मिनिटाचा लावायचा आहे, 3 मिनिटाचा लावायचा आहे आणि हे लावल्याच्या नंतर आपल्याला ते सेव्ह करावे लागेल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण एंड स्क्रीन कार्ड लावू शकतो. तर हे सगळं झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला बॅकमध्ये जायचंय आणि पहिलं ऑप्शन या ठिकाणी आपल्याला टायटल दिसेल. तर यूट्यूबवर आपण टायटल असं टाकायचं की व्हिडिओ अपलोडिंगचे 5 सिक्रेट कोणकोणते. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला टायटल लावायचं आहे 5 सिक्रेट. तर अशा प्रकारे आपल्याला हे टायटल लावायचं आहे आणि टायटल लावल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हेच टायटल आपल्याला कॉपी करून ते नंतर आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लावायचं आहे. या ठिकाणी आपल्याला कॉपी पेस्ट करायचं आहे. जर दुसरं आपल्याकडे डिस्क्रिप्शन असेल आणि त्या ठिकाणी नंतर आपल्या फेसबुक चॅनलची लिंक, इंस्टाची लिंक, ट्विटर असेल, ट्विटर हँडल असेल त्याची सुद्धा लिंक या ठिकाणी आपण देऊ शकतो. तर आपल्या नोटपॅडमध्ये आपण चांगल्या प्रकारे सजवून ते बनवून ठेवा आणि ते कॉपी पेस्ट करून आपल्या प्रत्येक व्हिडिओला आपण लावू शकतो. एवढं सगळं झाल्याच्या नंतर मित्रांनो नंतर येते टॅग कसा लावायचा. टॅग सुद्धा या ठिकाणी असा लावायचा की आपला व्हिडिओ अपलोडिंग करण्याच्या 5 सेटिंग कोणकोणत्या, एडिटिंग कुठल्या ॲपने आपण केली पाहिजे, आपल्या व्हिडिओचे प्रमोशन आपण कसे केले पाहिजे, असे 3-4 टॅग या ठिकाणी आपण लावले पाहिजे. आणि त्यानंतर हे सगळं झाल्याच्या नंतर जेव्हा आपला व्हिडिओ पूर्ण अपलोड होईल आणि अपलोड झाल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी नंतर आपल्याला हे पब्लिकचं ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल. तर नंतर या ठिकाणी आपण पब्लिक करू शकतो. बाय बाय.